डॉक्टर रवींद्र भारत शिंदे, एमडी होमिओपॅथिक डॉक्टर. शिवाय मी निपमाड येथे ट्रेनिंग घेतलेली आहे. असा आपला विषय आहे अटेन्शन डिफिशियंट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर. हा शब्द आपण नेमका समजून घेऊया. अटेन्शन म्हणजे काय होतं की हा मुलांचा सिटिंग टॉलरन्सच नसतो. एका जागी ही मुलं बसू शकत नाही. साहजिक आहे की त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. दॅट इज अटेन्शन डिफिशियंट हायपर ऍक्टिव्ह. खूप इम्पल्स आहेत ह्याच्यामध्ये. अचानकच ह्या मुलांना वाटतं चला उडूया, चला आता केस उडूया, चला आता भिंतीवर डोकं मारूया. असं ह्या मुलांना इम्पल्सिव्ह हा डिसऑर्डर आहे. दॅट इज अटेन्शन डिफिशियंट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर. ADHD हा आजार एकटा येत नाही आहे, बरोबर. काही संलग्न आजार पण आपल्याला दिसून येतात. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, सुमग्नता. ही मुलं स्वतःच्याच विषयामध्ये मग्न असतात. चेहरा मास्क स्पेस असतो, काही इमोशन नसतात चेहऱ्यावरती. ह्या मुलांमध्ये बायपोलर डिसऑर्डर आपल्याला दिसून येतो. ADHD बरोबर लर्निंग डिसऑर्डर, काही लिहिता वाचता येत नाहीये. हे मुलं महागच पडतात. ह्या मुलांमध्ये स्लीप डिसऑर्डर आपल्याला दिसून येतो. ADHD. आजकाल काय झालंय, फास्ट लाईफ, फास्ट फूड, दॅट इज मॉडर्न लाईफ. स्क्रीन टाइम वाढलेला आहे, मोबाईल, टीव्ही. ह्याच्यामुळे ह्या मुलांना नातेसंबंध डेव्हलप करण्यामध्ये खूप अडचणी येतात. पहिल्यासारखं आता ते बॉन्डिंग पण नाही राहिलेलं. काही झालं की त्या मुलांच्या हातात दिलाच मोबाईल, काही झालं की ते व्हिडिओ गेम लावून दिलीच त्या मुलाला. अलीकडे काय झालंय, न्यूक्लिअर फॅमिली, कॉन्टॅक्ट नाहीये, बोलणंही आता कमी झालेलं आहे. अटेन्शन डिफिशियंट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर हा नुसता मुलांमध्ये नाहीये, आता मिडल एज मध्ये पण हा दिसतोय. आपल्या जी जीवनशैली आहे ती बदललेली आहे. आपल्या खाण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत. त्याच्यामुळे असे हे वेगळ्या प्रकारचे आजार आपल्या फॅमिलीमध्ये मुलांना वाटायला यायला लागलेले आहेत. कुठेतरी लाईफस्टाईल चेंज करण्याची गरज आहे. आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. ह्या मुलांना रिलेशन डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे ADHD ह्या सारख्या मुलांना होमिओपॅथी चांगला न्याय देऊ शकते. होमिओपॅथीमध्ये खूप चांगली प्रभावी औषध आहेत ह्या मुलांना. असाच एक मुलगा बीडवरनं ADHD ह्यासाठी आमच्याकडे OPD बेसवरती ट्रीटमेंट घेत होता. चांगला फरकही या मुलाला जाणवू लागला. आई वडील खुश होते. एक साधारणतः 20-30% मुलांना फरक आहे. पण समाधान काय ह्या मुलांना नव्हतं. इतर मुलांना डॉक्टर खूप चांगला फरक पडतोय, आमच्या भयाला पाहिजे तसा आकाशला काही फरक नाहीये. त्यामुळे जोझर फॅमिली थोडी नाराजच होती. नाही होईल करता हे मुलं लांबून आमच्याकडे 4 दिवस ऍडमिट राहिले. त्यामुळे आम्ही मध्ये काय बघायचो की तो मुलगा एका जागी काय बसत नव्हता. रेस्टलेस लेग सिंड्रोम असा एक मेडिकल टर्म आहे याच्यामध्ये. त्या मुलामध्ये हाताची चुलबुळ व्हायची, पायाची चुलबुळ व्हायची. त्याच्यामुळे सतत काही ना काही त्याला करू वाटायचं. पण रेस्टलेस इतका की एका गोष्टीमध्ये त्याला समाधान नसायचं. ही गोष्ट खेळू का ती गोष्ट खेळू, एका खेळण्यावर तो सॅटिस्फाय नसायचा. कित्येक खेळण्याची त्याने तोडफोड करण्यामध्ये तो दंग. कसं खेळावं, काय करावं ह्याच्यापेक्षा मनाची बेचैनी त्याच्या आम्हाला साफ दिसून यायची. शिवाय इंटरपर्सनल रिलेशनशिप, नातेसंबंध डेव्हलप करण्यामध्ये पण हा मुलगा कमी पडत होता. त्याची बहीण एक 2-3 वर्षांनी लहान, पण त्या बहिणीबरोबर ती तो असं त्याचं बॉन्डिंग काय तो खास तो डेव्हलप करू शकला नाही. त्याचा आय कॉन्टॅक्ट कमी, चेहरा मास्क फेस, चेहऱ्यावर ते पुढे सुख दुःखाचे काहीही भाव नाही आहेत. आणि त्याला सतत काय ना काय खाऊ लागायचं. इतकी धावपळ नाही त्याची, आईला सारखं हातामध्ये टिफिनच घेऊन डबाच घेऊन बसावं लागायचं.
आयुष सतत काय ना काय करत खात इकडे आयुष इकडे ये. त्याच्यामुळे ह्या मुलांमध्ये लर्निंग डिसऑर्डर खूप कॉमन आहे. कसं लिहावं, कसं पेन पकडावं, त्यामुळे एबीसीडी एकद होणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे मुलगा मागे पडला. आईला खूप त्रास, कारण ह्या एडीएचडी मध्ये स्लीप ऑर्डर खूप कॉमन असतो. ही मुलं झोपूच शकत नाही तो. त्यांचा स्लीपिंग पॅटर्न पण खूप डिस्टर्ब. कधी सकाळी झोपतील, कधी दुपारी झोपतील, झोपली तर सतत चुळबुळ. त्याच्यामध्ये आईला दिवसभर हे त्या मुलाला वरती लक्ष ठेवून, आणि ह्या मुलांना ते तारतम्य नसतं, आपल्याला लागेल पडेल. त्याच्यामुळं आईचा जीव हा सतत सतत कसरत होते आईची, त्या मुलाला लागेल पडेल. त्याच्यामुळे कंटिन्यू ह्या मुलांवरती वाच ठेवावा लागतो. दिवसभर ते आई वडील थकून जातात आणि संध्याकाळी परत झोपेचा डिसऑर्डर. संध्याकाळी मुलं झोपू शकत नाहीयेत. असं आम्हाला हे ऑब्झर्वेशन मध्ये 4 दिवस ऑब्झर्वेशन मध्ये लक्षात आलं. ज्यावेळेस पेशंट ऍडमिट होतात ना, की त्यामुळे आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष द्यावं लागतं, आणि लहान लहान गोष्टी आम्हाला ते बघण्यामध्ये आम्हाला मदत होते. आमच्याकडं त्या पद्धतीचे स्टाफ, कंपाऊंडर, हेल्पर त्या प्रकारचे आहेत, आणि ते वेल ट्रेन आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही समजून घेऊ शकतो. त्या मुलाचे आम्ही 4 दिवस आम्ही वर्तन केले. कर्कश आवाज होता, तो कर्कश आवाज पहिल्या दिवशी तो आलता का नाही, पहिल्या दिवशी तो एका जागी बसत नव्हता, कर्कश आवाज करायचा. आता सकाळी औषध दिल्यापासून 4 दिवसात काय फरक जाणवतोय ताई? आमच्याकडे बघतोय, बहिणीला ऑब्झर्व केलं, बाकीचे मुलं जे खेळतात त्यांना बघतोय, ऑब्झर्व करतो. छान वाटते सर. ऍडमिट होणं गरजेचं आहे सर, आहे का नाही? अनुभव जशिवाय आपण कसं का सांगू. बरं सर, ह्यांचा अनुभव ऐकल्यानंतर काय वाटतं? नुसतं दवाखान्यात औषध नेणं गरजेचं आहे का ऍडमिट होणं गरजेचं आहे? ऍडमिट होणं पण का गरजेचं आहे ऍडमिट होणं? आपलं बरं पाहिजे. त्याचा आरडाओरडा चालू असायचा, छोट्या छोट्या कारणावरून तो चिडायचा. त्याच्यामुळे सगळी फॅमिली त्रस्त होती. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊ शकलो, आणि होमिओपॅथिक औषधामुळे त्याच्यामध्ये ते कोग्नेशन डेव्हलप झालं. आई म्हणायला लागली की हाक मारल्यानंतर तो पहिल्यांदा आला आणि एका जागी बसला. रिस्पॉन्स टू कमांड आलं त्याच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट डेव्हलप झाला. आणि एक छान तर अशी गोष्ट झाली, आई म्हणाली की त्या मुलाने पहिल्यांदा माझ्या बाळाला, म्हणजे धाकट्या बहिणीला, त्याने असं दोन्ही हातात घेतलं आणि पहिल्यांदा व्यवस्थित पाहिलं. हे पेअर रिलेशन डेव्हलप झालं. तुम्हाला हे विश्वास नाही वाटणार, पण होमिओपॅथीमध्ये खरंच एवढी ताकद आहे. आणि ते आई वडील अगदी खुश झाले. चांगली गोष्ट अशी होती की त्या दरम्यान असाच एक पंढरपूरचा पेशंट आमच्याकडे आला होता. त्यांनाही काही अंशी 20-30% फरक होता, पण दिल मागे मोर की डॉक्टर बाकी इतरांना फरक पडतोय, आमच्या का मुलांना फरक नाहीये बरं. मग त्यांच्या समोरच हा बीडच्या पेशंटचा आम्ही अभिप्राय घेतला, आणि पंढरपूरचाही पेशंट बीडच्या पेशंटचा आदर्श घेऊन आता तेही ऍडमिट आपल्याकडे होणार आहे. आणि नेमकं त्याच ठिकाणी ह्या सगळ्या प्रसंगाचा एक साक्षीदार म्हणून आमचे मित्र जे MD आयुर्वेदिक आहेत, डॉक्टर हाके सर, जे त्यांची शेजारी चौकडी आहे, तेही त्यावेळेस उपस्थित होते. त्यांनीही ह्या शास्त्राचं नमन केलं. तर हा एक वेगळाच अनुभव आमच्या वाटेला आला की ADHD ह्यासारखे जी मुलं आहेत ज्यांना अशी भरीव ट्रीटमेंट नाहीये, तर आमचं होमिओपॅथिक ट्रीटमेंट, आमचं मुक्तांगण थेरपी सेंटर, शिंदे होमिओपॅथिक हॉस्पिटल ज्या ठिकाणी ऍडमिटची सोय आहे त्या ठिकाणी थेरपी सेंटर आहे. आणि होमिओपॅथिक औषधामुळे अगदी कमी वेळामध्ये ह्या मुलांना न्याय दिला जातो, आणि ह्या मुलांमध्ये इमोशन डेव्हलप होतात, ह्या मुलांमध्ये आय कॉन्टॅक्ट डेव्हलप होतो, आणि आय कॉन्टॅक्ट डेव्हलप झाल्यामुळे अटेन्शन स्पॅन वाढतो, लर्निंग डिसॅबिलिटी पण ह्या मुलांची रिकव्हरीला मदत होते. तर तुम्ही अवश्य भेटू शकता. तर आपण हा विषय आमचं जे बीडचे पेशंट आहेत आकाश जोजरी सर, कसे वाटतात ताई तुम्हाला? एक असं करत होता का अगोदर? ही कधीपासून असं करायला लागला?
महिना 15 दिवस म्हणजे आता 2-4 दिवस जास्त झालं. सकाळी ताई आपण 4 दिवस ऍडमिट राहिलो हा आणि हो ताई 4 दिवस ऍडमिट राहिलो आणि ऍडमिट राहिल्यानंतर सकाळी औषध दिलं. आता औषध देऊन किती वेळ झाला? घंटा 1 घंटा. एका तासात काय फरक जाणवतो वेगळा तुम्हाला? शांत हा? झालं एका जागेपासून. शांत झाला. आणि जेणेकर झोपतो आणि खेळता इकडे आला कारण की चिवड्याचं नाही का पॅकेट देतो तर मग इथं बसला तो चिवडा खात खेळतो. छान वाटतं, वेगळं वाटतंय. बसून गेलं. पहिलं दिदीकडे बघत होता पण आजच्या बघण्यात काय फरक जाणवला दिदीकडे बघण्यामध्ये? ऑब्झर्वेशन वाढलं. ते दुसऱ्या मुलांकडे पण बघतोय आणि बहिणीकडे पण बघतोय. बहिणीकडे बघण्यामध्ये नुसतं बघतोय का त्याच्यामध्ये प्रेम दिसलं? ते थोडंसं कॉपी करायचा प्रयत्न केला त्यांनी तिला कसं कॉपी करायचा प्रयत्न केला? जम्प केलं. जम्प केलं. छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय ह्या तासाभरात? छान वाटतं. काय जाणवला फरक तुम्हाला सर? समाधान म्हणजे तो ऐकू लागतो. ऐकू लागलं. लक्ष देणं एकमेकांना मुला मिसळण्याचा प्रयत्न करतो. एका तासाभरात एवढा फरक जाणवतो? खरं नाही वाटणार आहे कोणाला. तर नाही पाहायला कसं आहे अजून थोडा बदल होईलच ना. आणि सुरुवात तर झाली. सुरुवात झाली. असा फरक तुम्ही कुठून बीडवरून आला सर? येऊन जाऊन औषध नेणं लय महत्वाचं आहे का ऍडमिट होणं लय महत्वाचं आहे? ऍडमिट होण्याचा काही फायदा. आणि त्याला म्हणजे फरक पडणं पण महत्त्वाचं. काही ओपीडी बेसवरती औषध घेणं आणि ऍडमिट होणं किती महत्वाचं आहे सांगा. फरक आहे. काय ऍडमिट झाल्यानंतर आता हे पण आपल्याकडे सर तुमच्या मुलाचं काय नाव आहे? आणखी नाव आता नुसते औषध घेऊन गेला फरक जाणवला? कमी झालं. कमी. तुम्हाला आता हा जो अनुभव घ्यायला तुम्ही आता तुमच्या अनुभवातून ह्या पाहुण्यांना काय निरोप द्याल? इथं ऍडमिट होणं का गरजेचं आहे? बारीक बारीक गोष्टी ज्या आपल्याला नाही अनुभवले नाही जात ते पाहण्यात सरांच्या पाहण्यात आणि आपल्या पाहण्यात बहुत लय फरक. आपण आपलं एवढंच पाहतो की तो असा करत नाही, तो हे काम करत नाही, ते करत नाही, पण ते का करत नाही त्याच्या मागची कारणं ते समोर त्यांच्या नजरेनुसार फरक पडतो. यासाठीच आम्ही ऍडमिट जातो. आणि ऍडमिट झाल्यानंतर फरक काय जाणवला सर? जे पॉईंट आम्हाला सुद्धा काही कळण्यात नाही आले ते त्यांच्या ऑब्झर्वेशन अनुभवले आणि ते खरे आहे. आणि ऍडमिट झाल्यासारखं किती फरक सर? फरक आहे. पहिलं तो रात्रीचा जागेवर थांबायचं नाही झाला, डायरेक्ट लोळणं ओढीत नेणं आणि नुसतं रडणं चिरकडणं कारमध्ये बाहेर जायचं काहीच नाही वाटत. तिथली सिक्युरिटी कशी आहे ताई? चांगली. पाण्याची सुविधा, सिक्युरिटी. एरवी काय होतं ही मुलं आवडत नाहीत पुन्हा त्यांचं ओरडणं बोलणं. तर माझ्या घरातली जॉईंट फॅमिली आहे, त्यांचा सपोर्ट कसा वाटतो तुम्हाला? भरपूर हर गोष्ट विचारणार, सांगणार, सपोर्ट सांगणार. त्यांचे काय अडचण असली आई-वडील पण विचारा, सांगा, सगळं म्हणते. मॅडम पण आली, त्यांनी मी खूप माहिती घेतली. हर गोष्टी काय करायचं सगळ्या गोष्टी सपोर्ट करतो. आणि लेडीज माणसाला सगळं सांगणं कठीण आहे. चल इकडे ये. गेटला. हे घे, चल. पुढे घे. बस एक इथं. मिनिट आता मांडी एक घाल. मिनिट हा लाईव्ह टेलिकास्ट आहे हा. मांडी घाल, मांडी. ताई मांडी घाल. हात मारल्यानंतर पहिले येत होता का? नव्हता येत. आता बघितलं त्याने हाक मारलं ना, बघितलं ना तेव्हा यायचं आपण यायचं. पहिले इकडं पण वळणाला लागलं, तीन शब्द पहिलं एक शब्द हाक मारलं इग्नोर करायचं आणि जायचं. आणि आज काय झालं सर? सर एका शब्दात आला. पहिले 4-4, 5-5 ओरडून त्याला भीती घालून बळजबरी IPL पण बघितलं आपण. हा. IPL नाही का? इकडं करायचं. सर ही सकाळच्या औषधापासून बदल झाला. हाक मारले आणि तो आला आणि एका जागी बसला. अजून त्याला काहीतरी कमांड द्या ताई, कमांड द्या अजून काहीतरी. आयुष चल ते ठेव त्याच्यामध्ये. चल उठ, काढ ते. बाहेर फिरायला जायचं मला. चल आपल्याला जायचं. आयुष मी सांगतो. हं. आयुष उठ. गाडीत चल फिरा. चल जायचं आपल्याला. चल भूल जायचं. चल उघड ते. गेट उघड. चल. सर हे असं कमांड फॉलो करत होता का? नव्हता सर पहिले काहीच करत नाही. सगळं ऐकायला लागलं. पहिलं नव्हतं सर इकडे. सर. शूज घाल इकडे. शूज इकडे घे. इकडे शूज बघ. वाव क्या बात आहे सर. एका तासामध्ये फरक आहे हा सगळा. सर हे शूज बघ कुठे. शूज तुझे शूज कुठे. शूज इथं आहे का? क्या बात. खुश झाला ताई, खुश. जम्प करू नको. ताई
पहिला असं कामाड फॉलो करत होता? नव्हता सर, कसलाच नव्हता कमाल. तुम्हाला त्याची आपल्या औषध दिल्यापासून समज वाढली असं वाटतंय? समज वाढली. पण असं आहे की तवा नुसतं तुमच्या एक दिवसात गोळ्या नेण्यात हा. आणि इथं राहण्यात बारीक बारीक गोष्टी सगळ्या अनुभवण्यात तेवढं औषध चांगलं लागू होईल. अगदी. त्याच्यासाठी आम्ही इथं राहायला आणि प्रत्येकाने राहिलं पाहिजे. पाहिजे. जर फरक पडला असेल तर इकडं तिकडं असे कुठं मी पैसे जाणार. आता एक मिनिट काय आहे. बदल आहे? आता आपण हाके डॉक्टरांचं म्हणणं घेऊ. हाके सर ह्या प्रोजेक्ट बद्दल आता आमचे खास मित्र आमच्या बरोबर आहेत, डॉक्टर हाके एमडी आयुर्वेदिक आहेत बरं का. सर तुमचं मत काय ह्या अनुभवावरनं काय शेअर करताल तुम्ही? त्याला समाधान आहे, मानसिक समाधान त्याला खूप भेटतं. एखाद्या आई वडिलांचं हे स्वप्न असतं की आपला जो मुलगा आहे तो त्याच्यात बदल व्हायला लागलाय, फरक व्हायला लागलाय, त्याला जे कळत नव्हतं ते कळायला लागलं. आणि त्या तोंडावर हास्य तुम्हाला सगळं मिळून जातं. अगदी. हास्य चमकण्यासाठी त्यांच्या चेहऱ्याचं स्माईलच आपल्याला हीच पोच पावती आपली. खूप आहे. आणि प्रॅक्टिस करणं त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असं काय नसते. पैसे कुणी कमवतं, अगदी. आनंद कमवायला सर मन नसला. अगदी क्या बात आहे. खूप छान बोलली सर. आणि खूप छान बोलले सर. आणि काय वाटतं सर की आज तुमचा मुलगा तुम्ही 15 दिवसाचं औषध घेऊन गेलाय, हो की नाही? तुम्हाला ह्यांचा अनुभव ऐकल्यानंतर काय वाटतं? मला सुद्धा आता इथं मुक्काम एक दिवस इच्छा झाली. आज हे बीडवरनं ऍडमिट झालाय. तुम्ही कुठून आहात सर? पंढरपूर. बऱ्याच वेळा असं होतं सर, घरातली माणसं राहतात, हो की नाही? तर खूप छान झालं.